रामलल्लाच्या पूजेचा मान नवी मुंबईमधील कांबळे दाम्पत्याला मिळालेला आहे। विठ्ठलराव कांबळे आणि उज्ज्वलाताई कांबळे हे रामलल्लाची पूजा करणार आहेत। पंतप्रधान मोदींसोबत रामलल्लाच्या पूजेचा मान या कांबळे दाम्पत्याला मिळालेला आहे। देशभरातील निवडक 11 जोडप्यांमध्ये कांबळे दाम्पत्याचा समावेश आहे। देशभरातील एकूण 11 दाम्पत्य पंतप्रधान मोदींसोबत रामलल्लाची पूजा करणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत पूजेसाठी येणार आहेत आणि त्यामध्ये 11 जोडप्यांमधील एक जोडपे हे नवी मुंबईचं आहे। नवी मुंबईमध्ये खारघर येथे राहण्यास आहे आणि त्या जोडप्याला हा मान मिळालेला आहे। त्या जोडप्याचं नाव आहे विठ्ठल कांबळे आणि उज्ज्वलाताई कांबळे। आपल्यासोबत विठ्ठल कांबळे आहेत, उज्ज्वलाताई कांबळे आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया, काय सांगाल दादा, कसं वाटतंय आपल्याला? 3 जानेवारीला आपल्याला फोन आला, कसा आनंद होता, काय भावना होत्या तुमच्या? म्हणजे नोव्हेंबर महिन्यापासून आम्ही राम मंदिराच्या कामामध्ये लागलो होतो सगळेजण। पूजेचा मान, सगळ्यांची यादी काढणं, त्यांना बोलवणं। पण हे काम करत असताना माझं नाव त्यात येईल किंवा काय अशी कल्पनाही नव्हती। पण 3 जानेवारीला फोन आला मला आणि पहिल्यांदा विश्वास बसला नाही की 22 जानेवारीला आपल्याला जायचं आहे। पण जायचं इथपर्यंत ठीक आहे, पण पूजेचा मान हे ऐकल्यानंतर खूप खूप आनंद झाला आणि कानावर विश्वास बसत नव्हता। काय भावना व्यक्त कराव्यात हे सुचत नव्हतं, डोळ्यात अश्रू वाहत होते। पण असं वाटलं की आपल्या जन्मजन्मीचं हे सार्थक झालं, आई वडिलांची पुण्य फळाला आली, सगळ्या थोरा मोठ्यांचे आशीर्वाद फळाला आले असं वाटतं। त्यामुळे रामलल्लांनी आपल्याला प्रत्यक्ष बोलवलंय ही एक भावना ही त्यावेळेला माझ्या मनात आली। विशेष म्हणजे विठ्ठल कांबळे यांचे आई वडील हे वारकरी संप्रदायाचे आहेत। अगदी लहानपणापासून त्यांना वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला आहे आणि त्यातच आता रामाची पूजा करण्याचा मान मिळालेला आहे। आता दिवाळी घरी सुरू झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही, मात्र लहानपणापासून वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला आहे। आई वडिलांचा आशीर्वाद तर आहेच, पण हा जो फोन आला, या फोन मधून आणि बाबरीचा जो ढाचा पाडण्याचं काम पहिलं झालं ते तुम्ही पाहिलेलं आहे प्रत्यक्षात डोळ्याने, त्यावेळेच्या भावना काय होता, काय प्रसंग होता नेमका तो? 6 डिसेंबर गीता जयंतीच्या दिवशी 1992ला हे तिन्ही ढाचे पडले, बाबरी ढाचे पडले आणि माझं सद्भाग्य असं की त्यावेळेला प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्या परिसरात मी होतो। आनंद होता, उत्साह होता, जल्लोष होता। मोडक्या तोडक्या का होईना, परंतु त्या टेंटमध्ये रामलल्ला आपल्या मूळ जागी हे विराजमान झाले होते। खूप बरं वाटत होतं, समाधान वाटत होतं। पण त्या ठिकाणी भव्य मंदिर निर्माण होईल अशी कल्पना होती, कधी होईल काय होईल माहित नव्हतं। 32 वर्ष झाली मी अयोध्येला काही नंतर गेलोच नाही आणि आता भव्य मंदिर निर्माण होतंय याचा आनंद होता। ढाचा पडल्यानंतर प्रभू रामलल्ला आपल्या जागेवर छोट्याशा विराजमान होणार, आता भव्य मंदिरात रामलल्ला विराजमान होणं आणि त्याचा साक्षीदार मी होणं, तिथं प्रत्यक्षात याच्यासारखा या 32 वर्षाचा आनंद नाही। याची देही याची डोळा, प्रभू रामचंद्रांना त्याच्या मूळ जागेत भव्य रूपात मी पाहणार आहे, याचा आनंद खूप मोठा होतो। हे पूर्वजन्मीचं संचित आहे, हे भाग्य आम्हा परिवाराला लाभलेलं आहे, त्यामुळे खूप खूप आनंद होतोय। नक्कीच परिवाराला भाग्य तर लाभलंच आहे दादा, पण आता जो हा तुम्हाला मान मिळालेला आहे त्यामध्ये तुम्ही जाणार आहेत, किती तारखेला जाणार आहेत आणि तुमची वेशभूषा कशी असेल? आपली भारतीय संस्कृती तर आहेच, मात्र तिथे जाण्यासाठी वेशभूषा काही नियम आहेत का आपल्यासाठी? नियम असं नाही, भारतीय वेश, पण मी महाराष्ट्रातला आहे, मराठी आहे आणि त्याचा अभिमान आहे आम्हा दोघा पती पत्नींना। त्यामुळे स्वाभाविक आहे तिथं मी आपला महाराष्ट्रातला मराठी धोतर, टोपी, उपरणं, माझी पत्नी पैठणी नेसून जाणार आहे आणि ही दिवाळी जगात साजरी होणार आहे, तर महाराष्ट्रातला भारतीय वेश असा परिधान करून आम्ही दोघं त्या कार्यक्रमात सहभागी होणार आहोत। नक्कीच आपण यांच्याशी जाणून घेतलेलं आहे, मात्र त्यांच्या पत्नी देखील आहे उज्ज्वलाताई, त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल ताई, कशी भावना आहे? आता तुम्ही जाणार आहेत आणि प्रत्यक्षात रामाची मूर्ती पाहून म्हणजे प्रत्यक्षात देवच अवतारला असं म्हणायला हरकत नाही, काय भावना आहे आपली? खरंच खूप आनंद होतोय आम्हाला दोघांनाही। जेव्हा कळलं की तुम्हाला आमंत्रण आलेलं आहे तर म्हटलं अरे आपल्याला कसं काय, आणि ते एवढ्या म्हणजे 142 करोड जनतेत ना आपलं सिलेक्शन होतं म्हटल्यानंतर खरंच आमचं भाग्य आहे। आणि आम्ही दोघांना एवढा आनंद झालेला, आमच्या सोबत आमचा जो परिवार आहे, आमच्या नातेवाईक वगैरे मित्र परिवार, त्यांनाही एवढा आनंद झालेला आहे की अरे तुम्ही आमचं प्रतिनिधित्व करायला रामापर्यंत जाताय, आणि खरंच तो आनंद म्हणजे शब्दात सांगता येणार नाही आम्हाला। आणि तेव्हापासून 3 तारखेपासून मला वाटतं 22 तारखेपर्यंत आमच्या घरामध्ये दिवाळी साजरी होत आहे आणि आजही साजरी होते।
नक्कीच तुम्ही पाहिलेलं आहे, वारकरी संप्रदायाचे हे कुटुंब आहे आणि त्यांना महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याचा मान मिळालेला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सोबत हा मान मिळालेला आहे. ही पूजा देखील ते करणार आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेतलेलं आहे. शिल्पा नरवडे, पुढारी, नवी मुंबई. तर पंतप्रधान मोदींसोबत रामलल्लाच्या पूजेचा मान या कुटुंबाला मिळालेला आहे.